प्राणायामामध्ये नेहमी म्हणतात की स्लो ब्रीदिंग, स्लो ब्रीदिंग, स्लो ब्रीदिंग. त्यामुळे काय होतं, आपलं आयुष्य वाढतं, आपल्या आयुष्याची लेंथ म्हणजेच आयुष्यमान वाढतं. तर ॲक्च्युली काय असतं की आपल्या आयुष्यात स्ट्रेस हा थोडा हा ऑलवेज युजफुल असतो. कारण का जर आयुष्यात ताण नसेल, स्ट्रेस नसेल, तर तुम्ही आयुष्यात ग्रोथ करू शकणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, जर मुलांना परीक्षेचं टेन्शन नसेल तर तुम्ही परीक्षेत ते चांगले मार्क मिळवू शकत नाही, किंवा एखादं टाइमलाईन नसेल तर एखादा एम्प्लॉई परफॉर्म करू शकत नाही. त्यामुळे स्ट्रेस हा माणसाला पाहिजे. मग हा स्ट्रेस थोड्या वेळापुरता हा तुम्हाला कधीही फायदेशीर असतो. त्यामुळे धावताना किंवा भस्त्रिका प्राणायाम किंवा कुठल्याही गोष्टी करताना जो मनावर ताण येतो तो तुम्हाला नेहमी उपयुक्त असतो. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही रॅपिड ब्रिदिंग करता तेव्हा तुमचं लंगचं एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन हे फास्ट होत असतं. त्यामुळे त्यावर एक हृदयावर किंवा तुमच्या फुफ्फुसांवर एक ताण तयार होतो आणि तो ताण नेहमी चांगला, पण तो दीर्घकाळासाठी असला की तो आजार उत्पन्न करतो. त्यामुळे जॉगिंग किंवा भस्त्रिका प्राणायाम किंवा कुठलेही रॅपिड एक्सरसाइज ह्या तुम्हाला शरीराला नेहमी फायदा देतात. त्यामध्ये जरी तुमच्या श्वासाची गती वाढली तरी. आणि असेच जर तुम्हाला टेक्निकल नॉलेज पाहिजे असेल, जर तुम्हाला टेक्निकली प्राण किंवा श्वास समजून घ्यायचा असेल, तर माझं प्राणायामाचं जे पुस्तक आहे, द सायन्स ऑफ प्राणायामा मेड सिम्पल, हे नक्की वाचा. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. थँक्यू.